अमरावती जिल्हा परिषदेची अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी निवडणूक 6 जानेवारी रोजी झाली। अध्यक्षपदी काँग्रेसचे बबलू देशमुख तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे। गेल्या निवडणुकीत अमरावती जिल्हा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आहे। अमरावती जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकवला आहे। अध्यक्ष व उपाध्यक्षांची निर्विरोध निवड झाली आहे। अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी 6 जानेवारी रोजी निवडणूक झाली। अध्यक्षपदी काँग्रेसचे बबलू देशमुख तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण यांची निर्विरोध निवड झाली आहे। गेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली होती। अमरावती जिल्हा परिषदेत 59 एवढी सदस्य संख्या होती। त्यापैकी 2 सदस्य बळवंत वानखेडे व देवेंद्र भुयार हे विधानसभेवर निवडून गेल्याने सध्या जिल्हा परिषदेत 57 सदस्य आहेत। बहुमतासाठी 29 सदस्यांची गरज होती, मात्र काँग्रेस 35 पेक्षा जास्त सदस्य संख्या जुळल्याने भाजपने निवडणुकीतून आधीच माघार घेतल्याने ही निवडणूक निर्विरोध पार पडली। काँग्रेस नेते यशस्वी झाले। राज्यात महाविकास आघाडी व जिल्ह्यात सुद्धा महाविकास आघाडीची सत्ता आल्याने जिल्ह्याचा विकास झपाट्याने होईल अशी आशा महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली। सगळ्यात पहिला महाविकास आघाडी आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये स्थापित झाली होती। आता त्याचं अनुकरण योगायोगानं का होईना पण या पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। खूप जास्त विकास कामं होती आणि आम्ही लोकांच्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण करू शकतो पाहिजे याच्यासाठी आम्ही अध्यक्ष महोदय बबलू देशमुख साहेब, या ठिकाणी विठ्ठलदादा उपाध्यक्ष आहेत, शिवसेनेची मंडळी आहेत, राष्ट्रवादीची मंडळी आहेत, RPIची मंडळी या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित आहेत। आम्ही सगळेजण मिळून इथं महाविकास आघाडीला पुन्हा एकदा खूप मोठी ताकद मिळाली आणि आम्ही लोकांची सेवा करतो। पहिल्यांवेळा इतिहासामध्ये अविरोध आमची जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक झालेली आहे। त्याच्या अनुषंगाने तुम्ही समजून घ्या की महाविकास आघाडी बघा, ग्रामीण विकासासाठी जिल्हा परिषदेची स्थापना आहे। या ठिकाणी आम्ही सगळेजण जवळपास सगळेजण इथे उपस्थित असलेले ग्रामीण भागाशी संबंधित आहेत। मग छोटे छोटे पांदणीचे रस्ते का न होईना, रोड, रस्ते, नाल्या 25-15 का होईना, खूप सारी कामं करण्यासारखी आहे। त्यातल्या त्यात आता आम्हाला आमच्याजवळ महिला आणि बाल विकास हे खातं आलेलं आहे। तर त्या अनुषंगानं तुम्ही एक गोष्ट नक्की समजून घ्या की कालच्यापेक्षा आज नक्की तर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणार असून मेळघाटचाही विकास करू अशी प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली। मी 2-2.5 वर्षाच्या आधी जिल्हा परिषदला केला। शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून आम्ही 27 वर्ष चांगल्या तऱ्हेने चालू। सरकार आमच्या नसल्याच्या खूप आम्हाला त्रास देण्यात आला आणि जे काही पालकमंत्री होते, आमदार होते, जे काही संघाचे, BJPचे जिल्हा परिषदेमध्ये काय कायचे कामं आज परिस्थिती अशी आहे की सरकारवर आमचा आणि आमच्या कॅबिनेट मंत्री आहेत, काय करणारा पालकमंत्री आहेत, ते आज डिक्लेअर होती, पालकमंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, ग्रामीण आमदार आमचे आहेत, पक्षाचे आहेत, आघाडीचे वेगळे, म्हणून हा जिल्हा BJP मुक्त झालेला आहे। त्या कारणानं कुठल्याच तऱ्हेची अडचण कुठल्याच कामात आम्हाला येणार नाही। तो आरोग्य खातं असो किंवा शिक्षण खातं असो की बाकी कृषी खातं, कुठल्याच मेळघाटचा विषय असो, प्रत्येक मेळघाटासाठी चांगल्या तऱ्हेनं कामं होती। या निवडणुकीत महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। मात्र जिल्हा परिषदेवर सत्ता राखून काँग्रेसने पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे। निवडणूक होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला, हार घालून स्वागत केलं, अभिनंदन केलं। सुरेंद्र बिसने, विदर्भ न्यूज, अमरावती।